नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमचं SK9 असोसिएटमध्ये स्वागत आहे. मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आज SK9 असोसिएटमध्ये जे आपला ब्लॉसम जॉय प्रोजेक्ट आहे त्यामध्ये वार्षिक 6 लाख रुपये घर बसल्या तुम्ही कसे कमवू शकता हे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले. तत्पूर्वी ज्या माझ्या मित्रांनी पूर्वीचे व्हिडिओ बघितले नसतील, त्यांना ब्लॉसम जॉय प्रोजेक्टबद्दल इगतपुरीतलं माहीत नसेल, त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो. ब्लॉसम जॉय हा जो आपला प्रोजेक्ट आहे, इगतपुरीत तळेगाव या ठिकाणी हा प्रोजेक्ट आहे. 15 लाखापासून पुढे ते प्लॉट सुरू होतात आणि 1000 स्क्वेअर फुटापासून त्या ठिकाणी प्लॉट्स आहेत. आणि मानस हॉटेलच्या समोर हा प्रोजेक्ट आहे. तर पूर्वी मी त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या फेसबुकवर जाऊन तुम्ही तो पूर्वीचा व्हिडिओ बघू शकतात. तर मग मी तुम्हाला त्याच्या चर्चेसाठीच आज त्या ठिकाणी तुम्ही 6 लाखापर्यंत इन्कम वार्षिक कशी कमवू शकतात त्याचा मी आज तुम्हाला एक रिव्ह्यू देणार आहे. तुमच्यासाठी मी तो प्लॅन आणला आहे. तर चला मग तो प्लॅन आपण बघू. तर आपण रेंटल कॅल्क्युलेशन थोडक्यात बघूया. तर चला माझ्याबरोबर. त्या ठिकाणी मी थोडक्यात रेंटल कॅल्क्युलेशन बनवलं आहे. बघा, त्या ठिकाणी तुम्ही जर विला बनवला आणि त्या ठिकाणी तुम्ही रेंट आउट केला, कारण बरेचसे तिथे विला आहेत, हे काही खूप मोठे आहेत, त्या ठिकाणी खूप चांगली रेंट येते. 40,000 50,000 पर्यंत 70,000 त्या ठिकाणी पर नाईटचं रेंट आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात छोट्या विल्याचं कॅल्क्युलेशन आपल्यासाठी ढोबळ मी बनवलं आहे. तर फक्त तुम्ही माझ्यासाठी बघा. हे तुम्हाला एक रेंटल इन्कम सुद्धा त्या ठिकाणून तुम्हाला मिळू शकतो. तर बघा, 365 दिवस, 365 वर्ष दिवस, त्यापैकी 48 सॅटरडे, 48 संडे, त्याच्यानंतर 50 हॉलिडेज, म्हणजे तुमचे इतर हॉलिडेज, सुट्टी, दिवाळी असो, दसरा असो, इतर जे हॉलिडेज ते 50 हॉलिडेज, असे 146 वर्षभरात जे सुट्ट्या येतात. तर 146 सुट्ट्या मी ते कॅल्क्युलेशन या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पकडलेलं आहे. आणि त्यापैकी 147 आणि 365 पैकी 146 दिवस फक्त आपला विला हा रेंटल जाईल. थोडक्यात मी असं कमीत कमी धरतोय. आणि त्यानंतर 219 दिवस हे वर्षाचे उरतात. आणि 219 दिवसांपैकी तुम्ही जर म्हटलं तर फक्त 25 दिवस आपण धरू की 25 दिवसात ते फक्त रेंट आउट होईल असं आपण पकडलं, तर तुम्ही साधारण असं बघा, 25 दिवस जे एक्स्ट्रा आहेत ते आणि 146 दिवस हे जर पकडलं आपण असं, तर 171 दिवस आपला विला हा रेंट आउट होऊ शकतो. तर समजा 365 दिवसापैकी फक्त 171 दिवस आपला विला हा रेंट आउट झाला. आणि त्या ठिकाणी बरेच रेंट जास्त आहेत, परंतु छोटा विला असल्यामुळे मी त्याची फक्त 5,000 रुपये पर डे पर नाईटची रेंट पकडतोय. तर आपण चला बघू. तर आपण या 171 गुणिले इंटू जर 5,000 रुपये रेंट जर आपण पकडलं, तर त्या ठिकाणी 8,55,000 रुपये हा तुमचा वार्षिक उत्पन्न होतं. पण त्यामध्ये तुम्हाला खर्च लागेल, काही ठिकाणी तुम्हाला एक्सपेन्सेस असतील, किंवा तुम्हाला एखादा आपण काम करणारा माणूस त्या ठिकाणी ठेवला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याला पेमेंट द्यावं लागेल. तर असे सगळे इतर खर्च हे मंथली आपण 15,000 पकडले, तर ते मंथली 15,000 प्रमाणे मी 1,80,000 रुपये हा वार्षिक खर्च त्या ठिकाणी हा पकडला आहे. तर तुम्ही बघू शकता, 8,55,000 मधनं हा तुमचा वार्षिक जो खर्च आहे 1,80,000 हा गेल्यानंतर तुम्हाला नेट 6,75,000 वार्षिक उत्पन्न हे घर बसल्या मिळू शकतं. त्यातही मी असं समजतो की हे वरचे 75,000 आपण अजून कमी केले, किंवा अजून एक्स्ट्रा काही खर्च आला, काय मेंटेनन्स आला, त्यातही अजून काही कमी केले, तर तुम्ही नेट 6 लाख रुपये वार्षिक घर बसल्या 50,000 रुपये महिन्याला त्या ठिकाणी कमवू शकतात. असं हे मी रेंटल कॅल्क्युलेशन आपल्यासाठी केलेलं आहे. SK9 असोसिएट हे तुमचं पण आहे, जे माझे व्ह्युअर्स जे बघणार आहेत त्यांचं पण आहे, ज्यांनी माझ्याकडून काही प्रॉडक्ट घेतलं असे प्लॉट, कार, किंवा जे माझ्याबरोबर काम करतात, हे सगळ्यांचं चॅनल आहे. त्याच्यामुळं हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि लवकर यूट्यूबवर पण हे चॅनल येणार आहे. यूट्यूबवर आल्यानंतर मी तुम्हाला लिंक पाठवेल, तर तुम्ही ते शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नका. तर आजच्या दिवस इतकंच. नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी खूप सुंदर कमी बजेटमध्ये तुम्ही त्या ठिकाणी कमीत कमी बजेटमध्ये कसा इन्कम बनवू शकतात, कमी बजेटमध्ये तुम्ही विला कसा बनवून त्या ठिकाणी इन्कम बनवू शकतात, हे सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणार आहे. आजच्या दिवस इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. ओव्हर अँड आउट.